श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहोरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. अकोल्याला मनोहरपंत पांडेंकडे महाराजांचा मुक्काम असताना सकाळी भोपाळ्या काकड आरतीपासून बरीच मंडळी महाराजांकडे येत असत. स्त्रिया काकड आरतीपूर्वी श्री महाराजांना औक्षण करून तेल उटणे लावून मंगलस्नान घालीत. बापूसाहेब पारसकरांची मुलगी कांताताईला महाराजांचा अनुग्रह होता व तीही काकड आरतीला येत असे. एक दिवस ती काकड आरतीला आली तेव्हा काही स्त्रिया महाराजांना स्नान घालीत होत्या. तेव्हा आपणही श्री महाराजांना 2 तांबे पाणी घालावं असं तिच्या मनात आलं व ती स्नान घालण्यासाठी गेली. तेव्हा महाराजांना स्नान घालणाऱ्या त्या स्त्रियांनी पोरींनो मध्ये मध्ये करू नका म्हणून तिला बाजूला ढकललं. तेव्हा कांताताईला त्याचं खूपच वाईट वाटलं. ती घरी परत गेली आणि श्री महाराजांच्या तसबिरीपाशी बसून महाराज तुम्ही मला का बरं 2 तांबे पाणी घालू दिलं नाही असं म्हणून खूप रडली. दुपारी पांडेंकडे महाप्रसाद झाला. बरीच मंडळी प्रसादास होती. कांताताईही प्रसादास आली होती. तिथे आलेली बहुतेक सर्वच मंडळी महाराजांना आमच्या घरी या म्हणून आग्रह करू लागली. कांताताई तिथे बाजूलाच उभी होती. तेव्हा श्री महाराज तिच्याकडे पाहत या मंडळींना म्हणाले, आम्ही आज बापूसाहेब पारसकरांकडे मुक्कामाला जाणार आहोत. खरं म्हणजे बापूसाहेब पारसकरांकडे त्यावेळी त्यांना कुणी बोलावलं नव्हतं, परंतु महाराज अंतर्यामी या मुलीची आंतरिक तळमळ जाणून बापूसाहेब पारसकरांकडे जाण्याचा त्यांनी निर्णय घेतला. श्री महाराज घरी येणार याचा बापूसाहेबांना खूप आनंद झाला व त्यांनी घरी सर्व तयारी करून ठेवली. श्री महाराज बापूसाहेबांकडे मुक्कामास आले. रात्री उपासना शेजारती झाल्यावर सर्व मंडळी झोपली. आमच्या कांताताईला मध्यरात्री केव्हा तरी जाग आली. तिने उठून घड्याळात पाहिले तर 4 वाजले होते. तेव्हा अरे श्री महाराजांच्या स्नानाची वेळ झाली आणि उशीर झाला तर पुन्हा बाया मंडळी येतील व आपल्याला महाराजांना स्नान घालता येणार नाही असा विचार करून ती लगेच श्री महाराजांपाशी आली. पाहते तो श्री महाराज पलंगावर जप करीत बसलेले. श्री महाराज उठलेले पाहून तिला खूप आनंद झाला. खरं म्हणजे महाराज तिच्यासाठीच उठले होते. तिने लगेच महाराजांच्या स्नानासाठी पाणी तापवलं, चौरंग पाट मांडला, रांगोळी काढली, उटणे कालवले आणि औक्षवणाची सर्व तयारी करून महाराजांजवळ आली आणि श्री महाराजांना नमस्कार करून म्हणाली, महाराज तुम्ही आता स्नान करता का? श्री महाराज त्यासाठीच तर तिच्याकडे आले होते. सर्व काळ सर्वत्र विद्यमान असणाऱ्या महाराजांनी तिने घरी तसबिरीजवळ बसून आर्तभावाने केलेलं रुदन त्यांनी जाणलं होतं. तिची प्रार्थना त्यांच्या कानावर गेली होती आणि तिची स्नान घालण्याची आंतरिक इच्छा ओळखूनच महाराज आज तिच्या घरी आले होते. महाराज तिला म्हणाले, बाळ तू पाणी तापवलं का? ती हो म्हणाली. तसे महाराज तिच्या पाठोपाठच रामरायाजवळ आले. तिने सर्व तयारी करून ठेवली होती. चौरंगापासून स्नानगृहापर्यंत पायघड्याही घातल्या होत्या. श्री महाराज चौरंगावर बसले. तिने महाराजांना औक्षण करून तेल उटणे लावले व महाराजांचा हात धरून जय जय श्रीराम जय हरी श्रीराम असे म्हणत पायघड्यावरून महाराजांना स्नानगृहात नेले आणि त्यांना तिथे चौरंगावर बसवून याच मंगलमय नामघोषात आपल्या हातांनी स्नान घातले. महाराजांना अंग पुसण्यासाठी उपरणे दिले. महाराज स्नान करून बाहेर आले व कद नेसून रामरायाजवळ जप करण्यास बसले. थंडीचे दिवस होते. तेव्हा ती श्री महाराजांना म्हणाली, महाराज तुम्हाला शेगडी पेटवून देऊ का? महाराज नाही म्हणाले व म्हणाले, बाळ तू झोप आता. ती म्हणाली, महाराज मी धोतर धुवून घेते. तेव्हा महाराज म्हणाले, बाळ कैलास करेल ते. तेव्हा ती म्हणाली, महाराज मी पण जप करत बसते. तेव्हा महाराज म्हणाले, तू आधी थोडा वेळ झोप नंतर जप कर. त्याप्रमाणे ती माडीवर जाऊन झोपली. श्री महाराजांचं स्नान होऊन ते जपाला बसले. तेव्हा रात्रीचा 1:30 वाजला होता. तेव्हापासून महाराज रामरायाजवळ सोहळ्यात जप करीत बसले. कांताताईने रात्री पाहिलेल्या घड्याळात 4 वाजले होते, कारण ते घड्याळ आदल्या दिवशी दुपारी 4 वाजताच बंद पडले होते.
सकाळी 4-4:30च्या दरम्यान सेवेकरी उठले. पाहतात तो महाराज पलंगावर नाहीत. कदाचित लघुशंकेला गेले असावेत असं वाटून सेवेकरी रामरायाला नमस्कार करण्यासाठी आले. तो काय, श्री महाराज सोवळ्यात जप करीत बसलेले. तेव्हा महाराजांना नमस्कार करून महाराज असे म्हणताच महाराज म्हणाले, अरे बापूसाहेबांची लहान मुलगी कांता आहे ना, तिने रात्री 1च्या सुमारास औक्षण करून व तेल उठणे वगैरे लावून स्नान घातलं. तेव्हा सेवेकरी म्हणाला, परंतु इतक्या लवकर? तेव्हा महाराज म्हणाले, पलंगावर बसून जप करीत होतो, तो रामरायाजवळ बसून झाला एवढंच. आणि विशेष म्हणजे स्नान करून सोवळ्यात झाला. तिच्यामुळेच हा योग आला बरं. श्री महाराजांना ओवाळण्याचं, त्यांना तेल उठणे लावून पायघड्या घालून त्यावर महाराजांना हात धरून त्यांना स्नानगृहात नेण्याचं व जय जय श्रीराम जय हरी श्रीरामच्या मंगलमय घोषात त्यांना मंगलस्नान घालण्याचं सर्व पुण्य आज केवळ कांताताईंच्या एकटीच्याच पदरात पडलं होतं. त्यात दुसरी कुणीही वाटेकरी नव्हती. आणि हे सर्व करताना श्री महाराजांकडून तिच्यामध्ये झालेल्या शक्तिपातामुळेच पुढे तिला रामनामाचं आत्यंतिक प्रेम उत्पन्न झालं. पुढे नामजप साधना करण्यासाठी अत्यंत अनुकूल असं असणारं व सर्व कुटुंब महाराजांचं अनुग्रहित असणारं असं सासर तिला मिळालं. अण्णासाहेब डोंगर शेवलीकरांचा मुलगा राम तिला पती म्हणून लाभला. त्यांनी लग्नानंतर तिचं नाव जानकी असं ठेवलं. त्या दिवशी श्री महाराजांनी तिच्यावर केलेल्या कृपेने त्या आजही अखंड रामनामाचा जप करीत असतात. लग्न झाल्यापासून त्या वर्षातून कितीतरी दिवस मौनव्रत धारण करून अखंड रामनामात राहतात. असो, साधक हो, परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांची शिकवण, त्यांचा बोध, त्यांची समजावून सांगण्याची पद्धत सर्वच काळात व सर्वांसाठीच किती हितकारक आहे हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्री राम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्री राम समर्थ.